नमस्कार विद्यार्थी मित्र, मी गवई सर आपल्या या अभ्यास करा यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आजचा जो आपला लेक्चर असणार आहे हा असणार आहे पोलीस भरतीविषयी. आपण झालेल्या मागच्या सर्व पोलीस भरतीच्या पेपराचा काय तर आपण सराव करणार आहोत, म्हणजेच आपण जीकेचा सराव करणार आहोत. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगला सराव करायचा असेल जीकेच्या प्रश्नांचा, तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जी दिलेली बेल आयकॉनची घंटी आहे त्याला प्रेस करून ऑल करा. म्हणजे काय तर आपला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे. तर व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्यासाठी. आणि आपण 10,000 प्रश्नांचा इथं मोफत सराव घेऊन आलो आहे. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत, त्यांनासुद्धा चांगला याचा लाभ घेऊ द्या. तर आपल्याला या व्हिडिओमध्ये 1 ते 100पर्यंत प्रश्नांचा चांगला सराव करायचा आहे. जास्तीत जास्त फायदा घ्या. तर चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठे आहे? तर बिकानेर येथे आहे आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ. प्रश्न क्रमांक 2 आहे विद्यार्थी मित्रो, प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक भाऊ महाजन यांनी सुरू केले. तर पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर कोणते आहे राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान? तर बघा, कागल. राजश्री शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? तर कागल हे आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर कोणत्या तारखेला साजरा करतात? तर 28 फेब्रुवारी. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या तारखेला काय तर साजरा करतात. 28 फेब्रुवारी या तारखेला साजरा करतात. तर पर्याय काय तर आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा कोण? तर पहिला पेशवा कोण होता? तर दिल्लीवर बाजीराव पेशवा हा काय तर दिल्लीवर आक्रमण करणारा पहिला पेशवा होता. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एस.टी. बस सर्वांना परिचित आहे. यातील एस.टी. हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर स्टेट ट्रान्सपोर्ट. बघा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एस.टी. बस सर्वांना परिचित आहे. यातील एस.टी. हे स्टेट ट्रान्सपोर्ट शी काय तर संक्षिप्त आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. लाईक करत चला विद्यार्थी मित्र, तुमच्यासाठी 10,000 प्रश्नांचा मोफत सराव मी आपल्या अभ्यास करा या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहे. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुम्ही जेवढा सपोर्ट करसाल तेवढं तुमच्यासाठी आणखी व्हिडिओ मी जास्त प्रमाणात घेऊन येईल. तर LED चे पूर्ण नाव काय आहे? तर LED चे पूर्ण नाव काय आहे? तर लाईट इमिटिंग DIOD. काय आहे? तर लाईट इमिटिंग DIOD. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारलेले आहेत आणि हेच प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. तर 8वा प्रश्न कोणता आहे? तर AG मार्क म्हणजे काय? तर AG मार्क म्हणजे काय तर काय आहे? तर जर तुम्हाला उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. काय आहे? तर शेती उत्पादनावरील प्रामाणिक चिन्ह. काय आहे? तर AG मार्क शेती उत्पादनावरील प्रामाणिक चिन्ह. पर्याय सी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? सातारा जिल्हा पोलीस 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता अधिकारी आहे? तर उपविभागीय अधिकारी. कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा असतो? तर उपविभागीय अधिकारी हा काय तर सर्वात वरिष्ठ दर्जाचा असतो. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे.
SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पुरंदर येथे झाली. SRPFची प्रथम स्थापना कुठं? तर पुरंदर येथे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. वुल्फ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता आहे? तर वुल्फ पुरस्कार. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच गणित व कृषी, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, कला व औषध विज्ञान या क्षेत्राशी काय तर संबंधित आहे. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही? धुळे जिल्हा पोलीस भरती 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे आहे? तर कला. कला या क्षेत्रात काय तर नोबेल पुरस्कार दिला जात नाही. लक्षात असू द्या, कोणत्या? तर कला. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक कापूस दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक कापूस दिन हा कधी साजरा केला जातो? तर 7 ऑक्टोबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, मोफत सराव असणार आहे. जास्तीत जास्त फायदा घ्या. आणि अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो, तर तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि लाईकचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवा. कारण 10,000 प्रश्न मी तुमच्यासाठी मोफत घेऊन आलो आहे. आणि आजपासून आपली सुरुवात झाली आहे. मी लवकरातच लवकर फटाफट तुमचा चांगला म्हणजे पोलीस भरतीच्या परीक्षेच्या अगोदर तुमचा जीकेचा चांगला सराव व्हावा या उद्देशाने फटाफट लवकरात लवकर व्हिडिओ येऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर जास्तीत जास्त सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळेच मी एवढं सगळं करू शकतो. तर बघा, 14वा प्रश्न कोणता आहे? तर खालीलपैकी कुंडूज शहर कोणत्या देशात वसलेले आहे? तर खालीलपैकी कुंडूज शहर हे कोणत्या देशात वसलेले आहे? तर अफगाणिस्तान या देशात वसलेले आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. जागतिक संविधान संधिवात दिन कधी साजरा केला जातो? तर जागतिक संधिवात दिन कधी साजरा केला जातो? तर 12 ऑक्टोबर या दिवशी काय तर जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो. 12 ऑक्टोबर. लक्षात असू द्या, काय तर 12 ऑक्टोबर. आणि पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे IEA चे मुख्यालय कुठे आहे? तर कुठे आहे? तर पॅरिस, फ्रान्स. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे IEA चे मुख्यालय पॅरिस, फ्रान्समध्ये आहे. पर्याय बी याचं काय तर योग्य उत्तर आहे. त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा. अहमदनगर जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये प्रश्न हा विचारलेला आहे. तर याचं काय उत्तर आहे? तर सकर्मक. त्याने बैलास मारले या वाक्यामधील मारले या क्रियापदाला प्रकार कोणता ओळखला? तर प्रकार कोणता आहे? तर सकर्मक क्रियापद हा प्रकार आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? सिंधुदुर्ग जिल्हा टंकलेखन क्लार्क पद 2023. तर काय म्हणतात? तर अनुस्वार व विसर्ग यांना तर स्वरादी असे म्हणतात. काय म्हणतात? तर स्वरादी असे म्हणतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हणतात? तर काय म्हणतात? तर प्रकृत असे म्हणतात. मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृत असे म्हणतात. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास काय म्हणतात? SRPF गट क्रमांक 8 मुंबई पोलीस भरती 2018. काय म्हणतात? तर शब्द असे म्हणतात. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास त्यास शब्द असे म्हणतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कधी केली? तर कधी केली? तर 13 ऑक्टोबर 1935 या दिवशी काय तर धर्मांतर करण्याची घोषणा केली. पर्याय ए काय तर याचं योग्य उत्तर
आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करण्याची घोषणा कुठे केली? तर कुठे केली? तर येवला येथे केली धर्मांतर करण्याची घोषणा. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? तर विग्रह असे म्हणतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापना कधी केली? तर कधी केली? तर 15 ऑगस्ट 1936. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 15 ऑगस्ट 1936 या साली केली होती. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे पूर्वीचे नाव काय होते? तर काय होते पूर्वीचे नाव? तर सोनेगाव विमानतळ. काय होते? तर सोनेगाव विमानतळ. लक्षात असू द्या, सोनेगाव विमानतळ. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला? तर बौद्ध धर्म कधी स्वीकारला? तर 14 ऑक्टोबर 1956 या साली काय तर बौद्ध धर्म स्वीकारला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. आणि पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म कोठे स्वीकारला? तर कोठे स्वीकारला? तर नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. आणि पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला? तर कोणता ग्रंथ आहे? तर त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला तर बौद्ध आणि त्याचा धम्म हा त्यांच्या निधनानंतर काय तर प्रसिद्ध झाला ग्रंथ. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या हक्कास घटनेचा आत्मा आणि हृदय म्हणतात? तर कोणत्या हक्कास म्हणतात? तर घटनात्मक उपायांचा हक्क. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? तर वारणा नदीवर आहे चांदोली धरण. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? बीड जिल्हा पोलीस भरती 2018 या काय तर पेपरात विचारलेला प्रश्न आहे. तर कधी होता? तर वसंत नगर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर वसंत सागर आहे. ठीक आहे. तर वसंत सागर हे नाव होते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या? तर कुठे पार पडल्या? तर बीड जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कुठे पार पडल्या? तर दिल्ली. देशातील पहिल्या खेलो इंडिया राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा ह्या दिल्ली येथे पार पडल्या आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, हा जर तुम्हाला PDF स्वरूपात जर पाहिजेत असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला काय तर मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे. राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय मतदान दिन कधी साजरा केला जातो? तर 25 जानेवारी या रोजी काय तर साजरा केला जातो राष्ट्रीय मतदान दिन. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. पर्याय डी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन कधी साजरा केला जातो? तर कधी साजरा केला जातो? तर 15 ऑक्टोबर. बघा, दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. पर्याय डी आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो?
तर कधी साजरा केला जातो तर 15 ऑक्टोंबर. बघा, खालीलपैकी वाचन प्रेरणा दिन हा 15 ऑक्टोंबर या दिवशी काय तर साजरा केला जातो. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी ओळखायची आहे, म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे. कोणती आहे तर अयोग्य जोडी? तर कोयलेरू सरोवर हे काय तर कृष्णा, काय तर चुकीची जोडी आहे. ठीक आहे, तर पर्याय सी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कुठे धावते? सोलापूर ग्रामीण पोलीस 2019 आहे. ठीक आहे, महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठे धावते तर कोल्हापूर ते गोंदिया येथून कोल्हापूर ते गोंदिया इथपर्यंत धावते महाराष्ट्र एक्सप्रेस. तर पर्याय बी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता? तर नंदुरबार जिल्हा पोलीस 2017 रोजी काय तर हा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे होता तो? तुर्कस्तान. बाल्कन प्रदेश हा तुर्कस्तान या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारताचे मध्यवर्ती ठिकाण कुठे आहे? तर कुठे आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण? तर नागपूर येथे आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? सांगली जिल्हा पोलीस भरती 2017. तर बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर आसाम या राज्यातील आहे बिहू नृत्य. पर्याय सी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर रत्नागिरी पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदे आहेत? तर 34 जिल्हा परिषदे आहेत महाराष्ट्रात. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पंचायत राज योजनेचा सर्वप्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केला? तर कोणत्या 2 राज्यांनी केला? तर राजस्थान आणि कर्नाटक या 2 राज्यांनी काय तर सर्वात प्रथम स्वीकार केला होता पंचायत राज योजनेचा. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था स्तरीय आहे. तर किती स्तरीय आहे? तर 3 स्तरीय आहे. बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था 3 स्तरीय आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. आणि वर्धा ग्रामीण पोलीस भरती 2018 मध्ये हा काय तर प्रश्न विचारलेला आहे. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर दास कॅपिटल ग्रंथ हा कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स. कोणी लिहिला? तर कार्ल मार्क्स. SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर कोणाला असतात? तर राष्ट्रपती यांना असतात. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणाला असतात? तर राष्ट्रपती यांना असतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर SRPF गट क्रमांक 3 जालना पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय आहे? तर प्रस्तावना. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे प्रस्तावना हे आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर राज्यसभा. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर लोकसभा.
पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पहिली स्त्री कादंबरीकार कोण? तर पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? तर साळूबाई तांबेकर. लक्षात असू द्या, साळूबाई तांबेकर पहिली स्त्री कादंबरीकार होती. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. माणसाच्या मांडीच्या हाडास रिकामी जागा अशी संज्ञा आहे. उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय म्हणतात? तर फिमर. माणसाच्या मांडीच्या हाडास फिमर अशी संज्ञा आहे किंवा फिमर असे म्हणतात. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? औरंगाबाद ग्रामीण कारागृह पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरतात? तर इथिलीन हा गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. भारताने कोणत्या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले? तर कोणत्या? तर 1991 वर्षी काय तर आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण धोरण स्वीकारले आहे 1991 या वर्षी. तर पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. बल्लारपूर हे रिकामी जागा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 2018 रोजी हा काय तर प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे आहे? तर वर्धा. बल्लारपूर हे वर्धा नदीच्या खोऱ्यातील महत्त्वाचे कोळसा क्षेत्र आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. सन 2007 मध्ये कोणता देश सार्कचा 8वा सदस्य देश बनला? तर कोणता देश बनला आहे? तर 8वा. तर बघा, अफगाणिस्तान. सन 2007 मध्ये अफगाणिस्तान हा देश काय तर सार्कचा 8वा सदस्य देश ठरला आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? हा तर सावित्रीबाई फुले यांनी लिहिला आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या वर्षी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले? तर कुठे झाले? तर 1956 दिल्ली येथे. खालीलपैकी कोणत्या वर्षी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले? तर दिल्ली येथे झाले आणि मुंबई येथे काय तर त्यांना नेण्यात आलं. ठीक आहे. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? बीड जिल्हा पोलीस भरती 2018. तर रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? तर शंकुपेशी हे काय तर उपयुक्त ठरतात. तर पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मानवी शरीरात कोणत्या रचनेस आंत्रपुच्छ जोडलेले असते? तर बीड पोलीस भरती 2018. तर कुठे जोडले असते? तर मोठे आतडे. मानवी शरीरात मोठे आतडे या रचनेत काय तर आंत्रपुच्छ जोडलेले असतात. पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर कोणत्या तालुक्यात आहे? तर जव्हार. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार या तालुक्यात आहे आणि हा पालघर जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संगणक हे कोणत्या प्रकारचे साधन आहे? तर कोणत्या प्रकारचे साधन आहे? तर इलेक्ट्रॉनिक. बघा, संगणक हे कोणत्या प्रकारचे आहे? तर इलेक्ट्रॉनिक प्रकारचे साधन आहे. तर पर्याय एक आहे तर याचं योग्य उत्तर आहे. WWW चा अर्थ काय आहे? जिल्हा निवड समिती नांदेड लिपिक भरती 2013 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. पोलीस भरतीसाठी सुद्धा उपयुक्त आहे.
तर काय तर WWचा अर्थ तर वर्ल्ड वाईड वेब, वर्ल्ड वाईड वेब. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 जानेवारी या दिवशी काय तर साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन. आणि पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी 11 मे या दिवशी कोणता राष्ट्रीय दिन असतो? तर कोणता राष्ट्रीय दिन असतो? तर तंत्रज्ञान दिन. 11 मे या दिवशी तंत्रज्ञान दिन हा राष्ट्रीय दिन असतो. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. स्त्री पुरुष तुलना हे 1882 साली पुस्तक कोणी लिहिले? तर कोणी लिहिले? तर ताराबाई शिंदे यांनी लिहिले. स्त्री पुरुष तुलना 1882 साली ताराबाई शिंदे यांनी हे पुस्तक लिहिले होते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, ज्यांनी अजूनही लाईक नसेल केलं तर लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे काय तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं. तर फटाफट लाईक करत चला. खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ पदक मिळाले? तर कोणते मिळाले? तर हेलसिंकी. खाशाबा जाधव यांना हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये काय तर कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ पदक मिळाले आहे. आणि पर्याय डी काय तर आपलं योग्य उत्तर आहे. 1 मेगाबाईट म्हणजे किती? तर 1 मेगाबाईट म्हणजे किती? तर 1024 किलोबाईट्स. किती? तर 1 मेगाबाईट म्हणजे 1024 किलो बाईट्स. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? पालघर जिल्हा पोलीस भरती 2017. तर काय म्हणतात? तर स्पॅम. मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? तर स्पॅम असे म्हणतात. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? बीड जिल्हा पोलीस भरती 2017 या रोजी काय तर हा प्रश्न विचारलेला आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ हे कोणत्या? तर परभणी जिल्ह्यात आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? सोलापूर शहर पोलीस भरती 2016. तर कधी? तर यापैकी नाही. दरवर्षी पोलीस हुतात्मा दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तो यापैकी उत्तर याचं नाही आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? पुणे शहर पोलीस भरती 2016, SRPF गट क्रमांक 4, नागपूर पोलीस भरती 2016 या प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे? तर हैदराबाद. भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर हैदराबाद येथे आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे? तर हिंगोली पोलीस भरती 2017 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. धुळे जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय पोलीस प्रशिक्षण कोणत्या राज्यात आहे? तर तेलंगणा या राज्यात आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यास पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते? तर कोणती मोहीम राबविण्यात येते? तर कोल्हापूर पोलीस भरती 2016, भंडारा पोलीस भरती 2017 इथं प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर ऑपरेशन मुस्कान आहे. ठीक आहे. पर्याय हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. पोलीस स्मृती दिन कधी पाळला जातो? हिंगोली जिल्हा पोलीस भरती 2017. तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी काय तर पाळला जातो. 21 ऑक्टोबर. पर्याय डी काय तर याचं
योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? उस्मानाबाद पोलीस भरती 2016. तर कुठं? तर जानेवारी. महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. तारीख काही दिलेली नाही आहे, पण जानेवारी महिन्यात हा साजरा केला जातो. पर्याय एक आहे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी आल्प्स पर्वतरांगा कोणत्या खंडात आहे? तर कोणत्या खंडात आहे? तर युरोप खंडात आहे. आल्प्स पर्वतरांगा ह्या युरोप खंडात आहे. पर्याय डी काय त्याचं योग्य उत्तर आहे. काय आहे? तर आल्प्स कुठे आहेत? तर युरोप खंडात आहे. भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान कधी विलीन झाले? तर कधी विलीन झाले? तर 17 सप्टेंबर 1948 या दिवशी काय तर विलीन झाले. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? SRPF गट क्रमांक 6 धुळे पोलीस भरती 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर कुठे आले? तर कृष्णा. नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले आहे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? सातारा जिल्हा पोलीस भरती 2018 रोजी प्रश्न विचारलेला आहे. तर कोणता किल्ला आहे? तर तो वर्धनगड. वर्धनगड किल्ला हा सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण आहेत? तर कोण आहेत? तर पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती तर वि.स. खांडेकर हे काय तर पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत ज्ञानपीठ पुरस्कार घेणारे. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. CCTNS कशा संबंधी प्रणाली आहे? तर कशा संबंधी आहे? तर गुन्हे व गुन्हेगार. CCTNS कशा संबंधी आहे? तर गुन्हे व गुन्हेगार या संबंधी प्रणाली आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? नाशिक शहर पोलीस भरती 2017. तर कशाशी संबंधित आहे? तर पेट्रोलियम. मुंबई हाय हे पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी काय तर निगडीत आहे. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण? तर भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर हा आहे. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती 2018 रोजी प्रश्न विचारलेला आहे. तर कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर सल्फर हा वायू बाहेर पडतो. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. रक्त ग्लुकोज पातळी ब्लड शुगर लेवल सामान्यतः रिकामी जागा या एककात दर्शविले जातात. बीड जिल्हा पोलीस भरती 2018 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. तर कशामध्ये कोणत्या एककात असतो? तर मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. बघा, रक्त ग्लुकोज पातळी ब्लड शुगर लेवल सामान्यतः मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर या एककात काय तर दर्शविले जाते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. ऑर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? बीड जिल्हा पोलीस भरती 2017 आणि 18. तर कशाशी संबंधित आहे? तर पक्ष्यांचा अभ्यास. ऑर्निथोलॉजी
हे शास्त्र पक्ष्यांच्या अभ्यासाशी काय तर संबंधित आहे. पर्याय एक काय तर याचं योग्य उत्तर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर गोविंद शंकर कुरूप. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती गोविंद शंकर कुरूप हे आहेत. पर्याय सी याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या संप्रेरकामुळे वनस्पतीच्या खोडाची वाढ घडून येते? तर कोणत्या संप्रेरकामुळे? तर जिब्बेरेलिन्स. काय तर जिब्बेरेलिन्स या संप्रेरकामुळे काय तर वनस्पतीच्या खोडाची वाढ घडून येते. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या प्राण्यात संयुग्म नज आणि लैंगिक प्रजनन घडून येते? तर कोणत्या प्राण्यात? तर पॅरेमेशिया. पॅरेमेशिया या प्राण्यात काय तर संयुग्म नज आणि लैंगिक प्रजनन घडून येते. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. कोणत्या रोगाला 3D रोग म्हणतात? तर कोणत्या रोगाला? तर पेलाग्रा. पेलाग्रा या रोगाला काय तर 3D रोग असे म्हणतात. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना कधी झाली? तर कधी झाली? तर 24 ऑक्टोबर 1945 या रोजी काय तर संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली होती. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. आधुनिक अनुवंशिकतेचा प्रारंभ कोणी केला? तर कोणी केला प्रारंभ? तर ग्रेगर जोहान मेंडेल यांनी काय तर अनुवांशिकतेचा प्रारंभ केला होता. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही? तर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नाही? तर प्रथमा या विभक्तीला काय तर प्रत्यय नाही. पर्याय काय तर याचं योग्य उत्तर आहे. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर काय म्हणतात? तर सामान्य रूप असे म्हणतात. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. तर पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप काय होते? तर पत्रकर्ती. लक्षात असू द्या, पत्रकर्ती हे काय तर या पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप होते, पत्रकर्ती. पर्याय हे काय तर याचं योग्य उत्तर आहे. वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? तर किती प्रकार होतात? तर 3 प्रकार होतात वाक्यातील विधानावरून. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता असते त्याला पैशाची रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? तर क्रयशक्ती. काय म्हणतात? तर क्रयशक्ती असे म्हणतात. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता असते त्याला क्रयशक्ती असे म्हणतात. पर्याय सी काय तर याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी सिद्ध क्रियापद कोणते? तर सिद्ध क्रियापद कोणते आहे खालीलपैकी? तर बाईंनी वह्या आणल्या हे काय तर सिद्ध क्रियापद आहे. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. देवघर या शब्दाचे लिंग ओळखा. नागपूर ग्रामीण कारागृह पोलीस भरती 2018 रोजी हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय म्हणतात? तर नपुंसक लिंगी. देवघर या शब्दाचे लिंग कोणते आहे? तर नपुंसक लिंगी. पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी संबोधन या विभक्तीचे प्रत्यय ओळखा. PSI मुख्य परीक्षा 2010 रोजी हा प्रश्न विचारलेला आहे. तर काय आहे? तर संबोधन याचे विभक्तीचे प्रत्यय नो. पर्याय डी काय तर याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण साप्ताहिक घडामोडी सुद्धा घेऊन येत असतो. तर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा बघून घ्या. 18 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी सोमवार ते सोमवार
साप्ताहिक चालू घडामोडीचे काय तर आपण प्रश्न घेऊन येत असतो आणि 170 प्रश्न होते यावेळेसचे, तर ते सुद्धा बघून घ्या. तुमच्यासाठी ते सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरेल. तर चालू घडामोडीचे आपण प्रश्नसंच घेऊन येत असतो. त्याचा सुद्धा चांगला सराव करा. ते सुद्धा तुमच्यासाठी नक्की फायदेफुल असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, त्या विद्यार्थ्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर सबस्क्राईब करसाल तर आपल्या चॅनलवर जेवढेही पोलीस भरतीचे GKचे प्रश्न येतील ते तुमच्यासाठी काय तर अत्यंत उपयुक्त ठरतील. तर तुम्ही रोज एक लेक्चर बघत चला. तुमचा GKचा पूर्ण जो अभ्यास आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर फटाफट लाईकसुद्धा करत चला आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया आणखी पुढच्या भागात. जय हिंद, जय महाराष्ट्र.